रोल माझं नाव विजय ओझाला आहे। हे आमचे टेक्निकल डायरेक्टर श्री दिलीप जोशी आहेत। आमच्या कंपनीचं नाव ऑटस इंटरनॅशनल आहे। आम्ही ऑक्सिजन PSA टेक्नॉलॉजीमध्ये डील करतो। आम्ही देशामध्ये भरपूर ठिकाणी PSA प्लांट्स दिलेले आहेत आणि देशातले खूप नामवंत हॉस्पिटल लोकांना त्याचा फायदा सुरू झालेत काही प्लॅन भाईंदर भागामध्ये आणि ठाण्यामध्ये। तर हा असे 2 प्लॅन बसवणारा मला असं वाटतं की खाजगी हॉस्पिटल्सनी बसवलेले आहे, कॉर्पोरेशननी बसवलेले आहे, शासन स्तरावर बसवलेले आहे। पण एखाद्या आमदारानं आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी ऑक्सिजन प्लॅन बसवण्याचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असेल। आपल्या माध्यमातून माझं हेच सांगणं आहे की बाकीचे उत्सव किंवा आरोग्य उत्सव याच्यामध्ये फरक आहे। तर आपण बाकीच्या उत्सवामध्ये करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जेवढे सिलेंडर आहेत ते दिवसाला 120 सिलेंडरची कॅपॅसिटीचा हा मशीन आहे आणि हे खूप अत्यंत लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात दिलेलं आहे। याला सगळ्या ऑटो सेन्सर्स वॉल्स सगळे भरपूर आहे, त्यामुळे मशीनची सेफ्टी जास्तीत जास्त घेतली जाईल आणि याला 95% प्युरिटी येतो अप्लाय केलेला आहे। हा जो बेसिकली इथे त्यांना दिला विहंग फाउंडेशनला आम्ही जो दिलेला आहे चॅरिटेबल, हा 30 mm³ मशीन आहे। हा त्याचा कॉम्प्रेसर आहे। हा कॉम्प्रेसरमधनं हा ड्रायर आहे। इथला हाय प्रेशर एअर जनरेट होऊन ड्रायरमध्ये जातं, मग तिकडनं कूलिंग आणि ड्राईंग होऊन फिल्ट्रेशन होऊन इथे मग ह्याच्यामध्ये पुढे नका जाऊ रे, थांबा इथं मग याच्यामध्ये A टॉवर आणि B टॉवरमध्ये ऑक्सिजनचा ट्रान्सफर होतो आणि मग नंतर क्वालिफाईंग ऑक्सिजन जो आहे तो पुढे जातो आणि तिकडनं तो जो आहे बूस्टरच्या द्वारे, म्हणजे बूस्टर हे कॉमनली अवेलेबल नाही आहे, सध्या खूप जास्त त्याची टंचाई निर्माण झालेली आहे। हॅलो हॅलो हां हां जाऊ दे, थांबा जरा। निर्माण केलेला हा पहिला प्रयत्न ऐक ना थोडंसं, एक मिनिट सर हे नाही थोडं आर्थिक पेशाच्या जाएंगे समजा येऊ देखील या तुम्ही फक्त येऊ का, या फक्त ठीक चालेल झालं माझं। 90% मिनिमम जेव्हा 90% मिनिमम होईल त्यावेळेला तो ऑक्सिजन क्वालिफाईड होईल आणि सिलेंडरमध्ये भरता येईल आणि याच्यामध्ये दूषित ऑक्सिजन काही जाऊ शकत। जेव्हा प्युरिटी डाऊन होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो तिकडे कॉम्प्रेसर बंदच होईल, तो हवेमध्ये ऑटोमॅटिकली सोडायचा। समजा हवा नसेल हवा पाहिजे सर, अरे बिगो आणि इथून या ड्रायर चिलरमध्ये एअर थंड केली जाईल आणि ह्या इथे पुढे हा कंट्रोलर आहे आणि ह्या PSA टॉवरमध्ये हे दोन्ही ऑक्सिजन जनरेशन होईल। इथे किती सर हा एअर कॉम्प्रेसरमध्ये ड्रायरमध्ये आलेलं आहे। या म्हणजे तुमचा फेस पडेल आम्हाला काय वगैरे घ्यायचं काय सगळ्यांना, अरे कुठे काय करायचं इकडे ठेवू ना काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये आयोजित करण्यात येते। बऱ्याच आयोजकांनी दहीहंडी हा उत्सव रद्द केल्यानंतर सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून संस्कृतीची हंडी मात्र चालूच होते आणि प्रामुख्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संस्कृतीची दहीहंडी ही 9 थर लावल्यामुळे
पूर्ण जगप्रसिद्ध झालेली असताना गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं ह्या वर्षीसुद्धा कोरोनाचं महामारीचं सावट पूर्ण जगामध्ये, देशामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणून भारतामध्ये कोरोनाच्या संख्येमध्ये निर्माण झालेल्या याची कल्पना आहे. गेल्या 3 दिवसाचा जर आपलं देशाचा आलेख बघितला तर कोरोनाचं सावट अजून हळूहळू दुसरी लाट थोपवण्याऐवजी थोडीशी रुग्णसंख्या ही वाढते असं चित्र दिसतंय. कारण परवाच्या दिवशी मुंबईतल्या एका वसतिगृहामध्ये 22 विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले, तर एकाच सोसायटीमध्ये 17 कुटुंबांना ते कोरोनाची लागण झाली. ठाण्यामध्ये सुद्धा अचानक काल रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आणि अशा परिस्थितीमध्ये दहीहंडीचा उत्सव स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरता किंवा राजकीय फायद्याकरता तो करणं हे अयोग्य आहे असं आम्ही ठरवलं. आणि त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि इतर अनेक नेत्यांनी आवाहन केल्यानुसार संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहीहंडीचा दरवर्षी होणारा जो जागतिक स्तरावर गणला जातो तो उत्सव ह्यावर्षी आम्ही रद्द करून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करीत आहोत. आपल्यालाही कल्पना आहे की कालच धर्मवीर आनंद दिघे यांची 20वी पुण्यतिथी होती आणि दिघे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही 11 गाड्या घेतलेल्या. त्यापैकी 3 गाड्या ह्या कार्डियक ॲम्ब्युलन्स, 3 गाड्या ह्या मोक्षरथ, 2 गाड्या ब्लड डोनेशन कॅम्प व्हॅन आणि कॅन्सर डिटेक्टेड व्हॅन अशा प्रकारच्या ह्या 11 गाड्या आम्ही घेतलेल्या ज्या आपण बघताय समोर लावलेल्या आहेत. त्यापैकी 6 गाड्या ह्या माझ्या लावलेल्या आहेत. त्यापैकी 6 गाड्या ह्या माझ्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या आहेत, तर 5 गाड्या आमच्या ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या आहे. प्रामुख्यानं दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही जी आरोग्यसेवा आहे ही आरोग्यसेवा 24 तास लोकांना मोफत आम्ही देणार आहोत आमच्या संस्थेच्या माध्यमातून, आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून. मीरा भाईंदरला दिनांक 10 ऑगस्ट रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्या ऑक्सिजन प्लॅन्टचं लोकार्पण झालं आणि दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के आणि इतर सर्व शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी दुपारी 12:30 वाजता म्हणजे 31 ऑगस्ट रोजी दहीहंडीच्याच दिवशी दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टचं लोकार्पण आम्ही करणार आहोत. म्हणजे मीरा भाईंदर शहरासाठी आणि प्रामुख्यानं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी मीरा भाईंदर येथे ऑक्सिजन प्लॅन्टची आम्ही निर्मिती केलेली आहे. तो ऑक्सिजन प्लॅन्ट परदेशातून मागवलेला असून दिवसाला 120 सिलेंडर ऑक्सिजन त्या माध्यमातून निर्माण होणार आहेत आणि 120 सिलेंडर पूर्णतः आम्ही लोकांना मोफत देणार आहोत. त्याचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण महापालिका स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर ठेवलेले आहे, जेणेकरून त्यामध्ये काही दगाफटका होऊ नये. कारण ज्या लोकांना गरज नसते ते सुद्धा सिलेंडर घेऊन जातात आणि ज्या रुग्णांना गरज असते त्यांना सिलेंडर मग वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ह्याची जबाबदारी पूर्णतः निगा व देखभालीची आणि पूर्ण ऑपरेशन करण्याची जरी आमची असेल, संस्थेची असेल, तरी त्यावर नियंत्रण मात्र जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या माध्यमातून आम्ही मीरा भाईंदरला केलेलं आहे. तशाच पद्धतीचं नियंत्रण ठाण्यामध्ये सुद्धा महापालिका स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर आम्ही करणार आहोत. प्रामुख्यानं दहीहंडी हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला जातो आणि ठाणे तर दहीहंडीचं माहेरघर आहे. हा उत्सव रद्द करणं म्हटल्यानंतर आमच्यासुद्धा जीवावर येतं, कारण दहीहंडीवर अतोनात आम्ही प्रेम करणारी मंडळी आहोत. बरेच असे आमदार, खासदार आहेत की मंत्री आहेत की त्या दहीहंडीच्या उत्सवातून लोकांपर्यंत पोहोचली आणि आता राज्यामध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. कोणी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री झालेले आहेत. त्यामुळे अशा आमच्या सगळ्या मंडळींना हा उत्सव रद्द करणं म्हणजे
आमच्या गळ्यापर्यंत येतं की हा उत्सव रद्द करण्यात येऊ नये, परंतु आमच्या गळ्यापर्यंत येतं की हा उत्सव रद्द करण्यात येऊ नये, परंतु शेवटी लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा किंवा त्यांच्या कोरोनामुळे त्यांना काही प्रादुर्भाव वाढू नये ह्यासाठी हा उत्सव न करणे योग्य असं मी ठरवलं, आमच्या संस्थेनं ठरवलं आणि त्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला. आणि पूर्णतः संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे काही सांस्कृतिक उपक्रम आम्ही मीरा भाईंदर आणि ठाणे शहरामध्ये राबवतो त्याऐवजी हा उपक्रम आम्ही आरोग्य सेवेचा राबवतो आहे. आणि निश्चितपणे बाकीच्या सगळ्या आयोजकांनासुद्धा मी आवाहन करेल की कोरोनाची परिस्थिती गेल्याही वर्षी भयंकर होती, ह्याही वर्षी भयंकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी लाट अजून संपलेली नाही आणि तिसऱ्या लाटेवर आहोत की काय याची शंका मनामध्ये आहे. कारण अनेक मान्यवरांनी त्या दिवशी डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं की तिसरी लाट भयंकर मोठ्या प्रमाणात येणार आहे. परत जागतिक स्तरावरसुद्धा त्या संदर्भात चर्चा होते, टास्क फोर्सनं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर 4 ते 5 लाख लोक दिवसाला ह्या कोरोनाच्या लाटेमुळे होऊ शकतात देशामध्ये, अशी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला असं सांगायचं वाटतं की कदाचित आपण पहिल्या लाटेमध्ये काही लोकांवर आरोप केला होता की ह्या लोकांमुळे हे एकत्र जमल्यामुळे कोरोनाची लाट पूर्ण देशामध्ये, दिल्लीवर पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे. तसंच देशामध्ये असं व्हायला नको की महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव, गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करायला लोक एकत्र जमले आणि ते एकत्र जमल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ह्या राज्यामध्ये आणि ह्या देशामध्ये आलेली आहे. अशी परिस्थिती आपल्या गोविंदांवर येऊ नये यासाठी कोणी गोविंदाशी जीवाशी खेळता कामा नये असं मी आयोजकांना विनंती करतो. त्यांना हात जोडून सांगतो की आपण काही आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी काही हेच वर्ष नाही आहे ना, आपण पुढल्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करू शकतो. आणि एक वर्ष जर नाही केलं तर काही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात फरक पडत नाही. परंतु आपण गोकुळाष्टमी साजरी करायची तर रात्री 12 वाजता छोट्या प्रमाणात आपले 4-5 पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेऊन आणि कोरोनाचा सगळी परिस्थिती बघून आपण त्या अशा पद्धतीने छोटी दहीहंडीसुद्धा करू शकतो. तशीच दहीहंडी आपण सगळ्यांनी करावी अशी मी आयोजक ह्या नात्यानं त्या सगळ्यांना विनंती करतो. आणि मला असं वाटतं शिवसेनेचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांच्याशी सुद्धा काल मी बोललो, त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या ज्या ठाण्यातलं दहीहंडी तर मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानुसार कोणी करेल. आम्ही साध्या प्रमाणात जो काही 12 वाजताचा उत्सव आहे तो करू, परंतु मुख्य दहीहंडीचा उत्सव आमच्या वतीनं आणि प्रामुख्याने संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही रद्द केलेला आहे. माध्यम से हर साल होने वाला जो गोकुलाष्टमी का उत्सव है वो इस साल हमने रद्द करने का निर्णय ले लिया है. खासकर आप जानते हो कि पूरे देश में और ख़ासकर महाराष्ट्र में कोरोना के जो लोग हैं वो ज़्यादा से ज़्यादा कम करने की कोशिश महाराष्ट्र के मुख्यमंत्री कर रहे हैं. और उन्होंने परसों ही आह्वान किया कि दहीहंडी का उत्सव नहीं बल्कि बाकी के सभी हिंदुओं के जो उत्सव है उसके ऊपर थोड़ा सा लगाम आना चाहिए. दूसरी लाट अभी तक ख़त्म नहीं होगी, तीसरी लाट भी आने की शंका है. इस दौरान अगर ये उत्सव हम अगर रद्द करेंगे तो अच्छा होगा. और उनके जो आह्वान है उनको प्रतिसाद देते हुए हमने ये उत्सव रद्द करने का निर्णय लिया. उसके बजाय मीरा भाईंदर में 10 अगस्त को हमने ऑक्सीजन प्लांट का लोकार्पण किया था. परदेश से लाया हुआ ये ऑक्सीजन प्लांट है, इसका लोकार्पण राज्य के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहब ठाकरे और ठाणे जिले के पालकमंत्री एकनाथ शिंदे इनके हाथों से 31 अगस्त को दहीहंडी के ही दिन दोपहर को 12:30 बजे यहीं पे किया जाएगा. और ये ऑक्सीजन प्लांट और ख़ासकर हमारी जो आरोग्य सेवा है ये 24 घंटे लोगों को मुफ्त मिल जाएगी, ताकि लोगों को जल्दी से जल्दी जो उपचार है, कोरोनाग्रस्त जो लोग हैं उनके नाते रिलेटिव्स है उनको ये सुविधा हम दे पाएंगे. हम यही आप सभी आयोजकों को कहना चाहेंगे कि कोरोना की तीसरी वेव ध्यान में रखते हुए आप इस साल आयोजन न करें. गोविंदा के जो एक साथ आने की वजह से जो कोरोना बढ़ सकता है उसको अगर ध्यान रखते हुए आप भी अगर आयोजन रद्द करेंगे तो हमारे हिसाब से बहुत अच्छा होगा. सरनाईक साहब, एक सवाल इससे विषय से थोड़ा हटकर है. इन्फोर्समेंट डायरेक्टरेट की जो जांच चल रही है आपके खिलाफ, आपने एक पत्र भी सीएम को लिखा था जिसमें उन्होंने कहा था कि
दोनों पार्टियां साथ में तरह से ईडी का इस्तेमाल करके आपको परेशान किया जा रहा है आपके आरोपों के मुताबिक, उस पर कभी आप मेरा ऐसा आपको कहना है, मुझे पता है कि आप गोकुलाष्टमी या दही हांडी की ज़्यादा उसमें ज़्यादा इंटरेस्ट लेते हैं, मगर ये दही हांडी का सवाल जवाब जो रहेगा वो ख़त्म होने के बाद में उसके बारे में भी मैं आपको जवाब कभी आपकी तरफ से कोई बयान नहीं आया है। मैं आपको कहता हूँ ना कि बयान जो है वो जो भी है मैं आपको दूंगा, मगर इसके बारे में अगर किसी को और कुछ पूछना है तो पहले पूछ लीजिए, क्योंकि जो ऑक्सीजन प्लांट जो ऑपरेशन करने वाले हैं, जो लेके आए, जिनके माध्यम से हम बिठा रहे, जिसकी वजह से 120 सिलेंडर अगर दिन में आते हैं तो उसकी वजह से बहुत सारे लोगों की जान बच सकती है। चाहे उसमें आपके रिलेटिव भी हो, आपके दोस्त भी हो, आपके जनता भी हो, पहले उसका हम लोग जो चीज़ें हैं वो फाइनल करते हैं, उनसे जानकारी लेते हैं और आपके हर सवाल का मैं जवाब दूंगा। आप चिंता मत कीजिए, मैं यहीं पे हूँ क्योंकि जगह मेरी है, मैं जाऊँगा नहीं कहीं पे। हो दोन हो बरोबर आहे। मीरा भाईंदरसाठी आणि ठाण्यासाठी 2 हेल्पलाईन, ते ब्रोशर मी आता तुम्हाला देतो, त्यावर सगळे हेल्पलाईन नंबर आहेत। हेल्पलाईन नंबर नव्हे तर आम्ही आमच्या जे 24 तास कार्यरत असतात असे कार्यकर्त्यांचेच फोन नंबर आणि माझ्या ऑफिसचा फोन नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, जेणेकरून लोकांना 24 तासाची सेवा उपलब्ध होईल। कार्यालय चालू असेल त्यावेळेस कार्यालयामध्ये आणि कार्यालय चालू नसेल त्यावेळेस जो नंबर आहे तो 24 तास लोकांसाठी कार्यरत राहील। नाही, त्याही पुढे जर आवश्यकता भासली तर आम्ही ते करू, पण कोरोना काळामध्ये 24 तास चालू ठेवणार आहोत। नंतर पुढे जर ऑक्सिजनची गरज लागली, मी तुम्हाला सांगितलं की महापालिका आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आम्ही हे ठेवणार आहोत, परंतु जर पुढे गरज लागली तर ते नाहीतरी आता विकत घेतलेलं आहे, तर ऑक्सिजन प्लांट काय परत जाऊन कुठे विकायचं नाही आहे, त्यामुळे ते ऑक्सिजन प्लांट आमच्याकडेच राहणार आहे आणि ह्या ज्या ॲम्ब्युलन्स किंवा मोक्षरथ वगैरे घेतलेली आहे ते आमच्याकडेच राहणार आहे। परंतु ही सेवा कोरोनाच्या व्यतिरिक्त पुढेही चालू ठेवायचा आमचा मानस आहे। नाही, सगळेच मी सांगितलं ना की संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरे होणारे सर्व उत्सव ह्या वर्षाचे जे आहेत ते आम्ही सर्व रद्द करून ही आरोग्य उत्सव ह्या वर्षाकरता, म्हणजे कोरोनाची 3री लाट संपेपर्यंत किंवा कोरोनावर नियंत्रण येईपर्यंत आम्ही हा आरोग्य उत्सवच राबवणार आहोत। इतर कुठलेही उत्सव किंवा सण आम्ही परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी साधेपणाने साजरे करणार आहोत। नाही, प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो की आता त्या टास्क फोर्स जेव्हा परवा चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची, त्यावेळेस काही लोकांनी आमच्या गोविंदांची तुलना वारकऱ्यांशी केली। वारकऱ्यांचे विचार हे वेगळे असतात, गोविंदांचे विचार हे वेगळे असतात, त्यामध्ये तरुण मुलांचा भरणा फार मोठ्या प्रमाणात असतो आणि ती एक उत्सव असतो, ती परंपरा असते, ती जिद्दीनं मोठ्या प्रमाणात साजरं करण्याचे एक गोविंदांचं विचार मनामध्ये असतो आणि ते त्या तडपतेनं ते करत असतात, त्यामुळे ते होऊ शकत नाही। तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला की 2 डोस, आता आमच्याकडे काही तेवढी उत्सवाचे आयोजक म्हणून तेवढं नियंत्रण आमच्याकडे नसेल की प्रत्येकाचे 1 डोस 2 डोस झालेले आहेत का, किंवा त्याला ते दुसऱ्या डोसचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे किंवा 2 डोस घेतल्यानंतर 15 दिवस झालेले आहेत का, एवढी यंत्रणा आमच्याकडेही नसते। आणि त्या दिवशी उत्साहामध्ये एवढे गोविंदा येत असतात की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं पण फार मोठी तारेवरची कसरत असते, त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी साधेपणानं जर उत्सव आपला साजरा केला तर हरकत काय असं मला सांगतं। मी वाचले जय जवान गोविंदा पथक किंवा इतर गोविंदा पथक, त्यांच्या भावना योग्य आहेत, परंतु मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे थर रचणारे हे गोविंदा पथकं मुंबई आणि ठाण्यातले आहेत। त्यांनी जर 1 वर्ष ते जर थांबले तर ते आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, आपल्या मित्रांना आणि शहरातील नागरिकांना कोरोनाच्या वाढीपासून वाचवू शकतील। नाही, बघा आता माझं तेच म्हणणं आहे, मनसे असू द्या, भाजपा असू द्या किंवा इतर दुसरे कुठलेही पक्ष असू द्या, मी हात जोडून त्यांना हीच विनंती करतो की आपल्याला दहीहंडी आणि आपल्याला उत्सव साजरे करायला आयुष्य पडलेलं आहे, भांडायला आयुष्य पडलेलं आहे, त्यापेक्षा आता ह्या उत्सवामध्ये उगाच सरकारनं सांगितलं म्हणून आम्ही हे करणार, सरकारनं विरोध केला म्हणून आम्ही त्या विरोधाला न जुमानता लोकांच्या जीवाशी खेळणार, हे त्यांनी करू नये। प्रामुख्यानं तुम्हालाही कल्पना आहे की आता ठाणे महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुका आल्यात, काही तर आयोजक असे आहेत, आम्ही बघितलेले आहे स्वतः,
की निवडणुका आल्या की बरोबर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे ते तयार होतात आणि त्यावर्षी आयोजन करतात आणि दुसऱ्या वर्षी कुठे त्यांचं आयोजन वगैरे काही नसतं, कुठे सापडत पण नाही. काही तर आयोजक असे आहेत की मोठमोठ्या जगातली मोठी हंडी, देशातली मोठी हंडी, राज्यातली मोठी हंडी अशी स्वतःची पब्लिसिटी करतात. दहीहंडीचा उत्सव झाला की लगेच निवडणुकांना सामोरं जातात आणि निवडून आल्यानंतर ह्या गोविंदांना विसरतात. तर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा स्वतःच्या वैयक्तिक प्रसिद्धीकरता गोविंदांच्या जीवाशी खेळू नये असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. नाही, आंदोलनाचा विषय हा वेगळा आहे. बघा, उत्सव आता प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की काही लोकांनी सांगितलं रेस्टॉरंट आणि बार चालू झालेले आहेत, दुकानं चालू झालेले आहेत, तर मंदिरं का नाही, किंवा लोकल जर दोन डोस घेतल्यानंतर चालू केलेलं आहे तर मग मंदिरं का नाही, असे प्रश्न हे का नाही तर हे का नाही वगैरे असे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याला जर सामाजिक उपक्रम साजरे करायचे असेल तर दहीहंडीचाच उत्सव करायची काय गरज आहे. माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या उत्सवांना तर सशर्त परवानगी लोकांनी दिलेली आहे, कारण त्याही दिवशी सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की दहीहंडीच्या उत्सवामध्ये म्हणजे सोशल डिस्टन्सिंग होऊच शकत नाही. कारण गोविंदा जेव्हा एकत्रितपणे आता खालच्या थरावर जवळजवळ 60 ते 70 गोविंदा असतात, एक दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून ते चेहरे आणि तोंड एक दुसऱ्यांच्या समोर रस्ते असतात, म्हणजे मास्क त्या ठिकाणी ते घालू शकत नाही किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. परत शेवटचे 3 थर जे असतात ते 3 थर प्रामुख्यानं हे 14, 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुलांचे असतात. त्यांनी तर एकही डोस घेतलेला नसतात, मग त्यांना तुम्ही कुठल्या थरावर पाठवणार. लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे होऊ नये. मला असं वाटतं की दरवर्षी उत्सव हा येणारच आहे, उत्सव काय संपणार नाही आहे. मग ह्या वर्षी खेळण्यापेक्षा तुम्ही पुढल्या वर्षी जर ते आयोजन केलं तर ते योग्य होईल. परंतु माझी त्यांना सगळ्या जे आयोजक आता सांगतात की नाही आम्ही उत्सव करणार, त्यांना हात जोडून विनंती आहे की गोविंदांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. नाही, असं कसं म्हणून चालेल हो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, शेवटी तुम्हालाही कल्पना आहे की ह्या राज्यामध्ये कोरोनाची केरळा पाठोपाठ महाराष्ट्र असतानासुद्धा, कदाचित केरळाच्या पुढे सुद्धा आपण गेलो होतो, असं असतानासुद्धा कोरोना नियंत्रणामध्ये ठेवण्याचं आणि अर्थव्यवस्था व्यवस्थित करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये केलेलं आहे. म्हणून देशामध्ये 1 नंबरचा मुख्यमंत्री किंवा पहिल्या 5 आलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणना केली जाते. त्याच्यावरच जर तुम्ही आक्षेप घेत असाल आणि हिंदू विरोधी आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून जर लोकांच्या भावना भडकवत असाल तर ते योग्य नव्हे. बघा, दरवर्षी जे आता तुम्हालाही कल्पना आहे की जे गोविंदा असतात, काही गोविंदांचा अपघात झालेला असतो, ज्या वेळेस हा उत्सव असतो त्यावेळेस, तर प्रत्येक वेळेस जे गोविंदा आमच्यापर्यंत पोहोचतात, ज्यांना गरज असते, ज्यांना रुग्णालयाची गरज असते किंवा इतर काही सुविधांची गरज असते, तेव्हा वर्षभर तर आम्ही ते करत असतात. पण अशाही परिस्थितीमध्ये जर एखाद्या गोविंदाला अजूनही काही तातडीची निकडीची गरज असेल तर त्या गोविंदाच्या पाठीमागे आयोजक म्हणून सदैव आम्ही उभं राहणार आहोत. हां, बोला. अभी मेरा ऐसा कहना है, देखिए, जो मैंने खत लिखा था तो वो खत उद्धव साहब को लिखा था. उद्धव साहब हमारे मुख्यमंत्री नहीं बल्कि पार्टी के प्रमुख हैं. जो मेरी भावना थी, दिल की तमन्ना थी, उस वक्त मैंने व्यक्त की थी. मगर उसके बाद में भी तो बारिश में बहुत कुछ धो गया है. तो वो सवाल, क्योंकि 8 जून को मुख्यमंत्री जी मोदी जी को मिलके आने के बाद में मैंने 9 जून को खत लिखा था, तो उसके बाद में बहुत सारे दिन चले गए. तो मुझे लगता है कि वो मेरे हिसाब से उसके ऊपर बहुत टिप्पणी आप लोगों ने की. बहुत सारे जो राजकीय ज्ञानी लोग हैं उन्होंने भी उसके बारे में बहुत सारी बातें की. मेरे हिसाब से वो बात अभी ख़त्म हो गई, क्योंकि उसके बाद में मैं मुख्यमंत्री जी से मिला और जो बातें हैं उन्होंने मुझे बताई और क्या होना चाहिए क्या नहीं होना चाहिए इसके बारे में चर्चा हो. बघा, मुख्यमंत्र्यांशी जरी चर्चा झाली असेल तर ती चर्चा काय सगळ्यांच्या समोर सांगण्या इतपत चर्चा आमची झालेली नाही आणि तशी काही वेळ आली तर मी त्यांना विचारून आपल्याशी संवाद साधेल. राज्याच्या गृहमंत्र्यांनी
बघा, मी आजही ह्या मताशी ठाम आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सुरुवातीपासून जर तुम्ही विचार केला तर ह्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना भाजपनं एकत्रित लढल्या. ते एकत्रित लढल्यानंतर मग जे आमची मातोश्रीवर जी बैठक झाली होती उद्धव साहेबांबरोबर, तेव्हा उद्धव साहेबांनी आम्हाला सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की निवडणुकीच्या आधी मला अशा पद्धतीनं 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांची भारतीय जनता पक्षानं आम्हाला सांगितलं होतं आणि त्यानुसार आपण पुढे चालूया. तर शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून बाहर आल्यानंतर मी ताबड़तोब, अगर इलेक्शन के पहले भारतीय जनता पार्टी के नेताओं ने उद्धव साहब को जो आश्वासन दिया, वो आश्वासन की पूर्तता करने के बाद, यानी 2.5 साल मुख्यमंत्री पद देने के बाद में ही सरकार बनाएंगे ऐसा मैंने कहा. तो प्रवक्ता के तौर पे मैंने वो बातें लोगों के सामने रखी. उसके बाद में वो युति की सत्ता नहीं आई, महाविकास आघाड़ी की सत्ता आई. उसके बाद में महाविकास आघाड़ी के सत्ता के दौरान कांग्रेस के एमएलए लोगों को, राष्ट्रवादी के एमएलए लोगों को, शिवसेना के एमएलए लोगों को जो अलग अलग होटल में रखा गया था, उसकी जिम्मेदारी बातें लोगों के सामने रखी. उसके बाद में वो युति की सत्ता नहीं आई, महाविकास आघाड़ी की सत्ता आई. उसके बाद में महाविकास आघाड़ी के सत्ता के दौरान कांग्रेस के एमएलए लोगों को, राष्ट्रवादी के एमएलए लोगों को, शिवसेना के एमएलए लोगों को जो अलग अलग होटल में रखा गया था, उसकी जिम्मेदारी भी हम सभी शिवसेना के नेताओं में थी. युवा सेना के मेरे जो बेटे हैं और बड़ा बेटा जो है विहंग, उसके ऊपर भी जिम्मेदारी थी. तो हम लोग हमारी जिम्मेदारी पार्टी के तौर पे निभा रहे थे. वो जिम्मेदारी निभाने के बाद में सरकार बनी. उसके बाद में कंगना रनौत मैडम ने महाराष्ट्र के बारे में, महाराष्ट्र पुलिस के बारे में और ख़ासकर मुंबई पुलिस के बारे में और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी और अन्य नेताओं के बारे में जो गलत सलत बोला, उसके लिए मैंने उनके खिलाफ आंदोलन छेड़ने की कोशिश की. और उसके बाद में भी वो चुप नहीं बैठी, तो मैंने उनके खिलाफ प्रिविलेज मोशन डाल दिया. फिर अर्नब गोस्वामी जी है, अर्नब गोस्वामी जी ने बहुत सारा महाराष्ट्र के मुख्यमंत्री और अन्य नेताओं के बारे में और महाराष्ट्र सरकार के बारे में बोला, तो उनके खिलाफ भी प्रिविलेज मोशन डाला. उसके पहले अन्वय नाइक की जो पत्नी थी, वो मेरे पास बार बार आ रही थी कि मेरे पति की मृत्यु हो गई, मगर कुछ ना कुछ उनको न्याय मिलना चाहिए. तो वो जो मामला था वो मैंने पुलिस के सामने रखा और वो खोलने को लगा. तो ये सभी चीज़ें जो है, ये सेंट्रल गवर्नमेंट को ऐसा लगा कि प्रताप सरनाईक अकेला ही क्यों बाबा हमारे खिलाफ और हमारे लोगों के खिलाफ बोल रहे. इसलिए मुझे तो ऐसा लगता रहा और मैंने डिक्लेयर भी उसी दौरान किया था कि सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट, ये दोनों के झगड़े में प्रताप सरनाईक बलि का बकरा बनने जा रहा है. हालांकि ये उसके बाद में मैं ईडी के हर इंक्वायरी जो है, इंक्वायरी में मैं गया, उनको सब जो मेरे से जानकारी चाहिए थी वो दी, जो डॉक्यूमेंट्स चाहिए थे वो दिए. बहुत अच्छी तरह से ईडी के ऑफिसर्स ने भी हमारे साथ सलूक किया. कुछ गलत सलत उन्होंने किया नहीं, ये भी हकीकत है. वो हमारे कार्यालय में आके उन्होंने जो डॉक्यूमेंट चाहिए थे वो एक बार नहीं बल्कि 2 बार आके वो लेके गए. और अभी उनकी इंक्वायरी चल रही है. उनके तपास में जो भी सपोर्ट चाहिए, सहकार्य चाहिए, वो तो निश्चित रूप से मैं और मेरे परिवार के ओर से उनको मिलेगा. मगर अभी फिलहाल माननीय सर्वोच्च न्यायालय और नो कोरोसिव का एक्शन लेने का जो उन्होंने ऑर्डर दिया है, उसके साथ जो मुंबई की हाई कोर्ट है उसमें भी हमारी केस चल रही है. तो ये सभी जो बाकी की बातें हैं वो न्याय प्रविष्ट है. यानी इसके बारे में और अन्य जानकारी देना मेरे जो न्यायालयीन प्रक्रिया उसमें बात करना गलत होगा. पूर्ण करतो ना, क्या बताया आपने? राजनीतिक बनने की भावना से कार्रवाई की जा रही थी. एक सवाल आपने अपने पत्र में ये भी बताया था कि शिवसेना पार्टी की तरफ से, नेताओं की तरफ से उन्हें जो सपोर्ट, आपको जो सपोर्ट मिलना चाहिए था उस समय नहीं मिल पा रहा था, इस वजह से आप बहुत दुखी. नहीं, देखिए वो जो लेटर की मैंने क्या बोला कि लेटर के बाद में बहुत सारे अभी बारिश वगैरह आ गए, वो बहुत कुछ धो गया. उसके बाद में बहुत कुछ नई घटनाएं हो गई. और दूसरी जो बात है, तो ये तो अभी मैंने आपको वही बोला कि मैंने पहले ही कहा कि सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट के झगड़े में कोई ना कोई बलि के बकरे होते हैं. उसमें प्रताप सरनाईक पहला बकरा था. मगर हम यही कहना चाहते हैं और हाईकोर्ट में भी मैंने यही कहा है, जो अभी यहाँ आपके सामने बोल रहा हूँ. मेरा यही कहना है कि मेरे ऊपर जो आरोप किए हैं वो आरोप
किसी भी तरह से वो आरोप सिद्ध नहीं हो सकते, क्योंकि उसमें किसी में भी मेरी इन्वॉल्वमेंट नहीं है। इसलिए ये केस के ऊपर आप निर्णय दो करके मेरी यही मांग हाईकोर्ट में है। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की पत्र हे 8 जूनला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेल्यानंतर 9 जूनला माझं ते पत्र मी दिलं होतं। त्यानंतर 20 जूनला ते पत्र बाहेर गेलं, परंतु त्यानंतर माझी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चासुद्धा झाली। परंतु त्यानंतर काय मी तुम्हाला सांगितलं ना, जून नंतर पावसाळे भरपूर येऊन गेले, त्यामुळे भरपूर काही पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला, वादळ झालं, वारे आले, त्यामुळे ते आता पत्र मागे केलेलं। आता दुसरं काही नवीन असेल तर आपण त्या विषयावर चर्चा करू, परंतु ही वस्तुस्थिती आहे। मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जातो, त्यातलाच प्रताप सरनाईक एक आहे। परंतु तरीसुद्धा मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून मला कुठलाही त्रास झाला नाही, शोषण झालं नाही, किंवा आमच्या कुटुंबियांना कधी त्यांनी त्रास दिला नाही। त्यांची ते शासकीय अधिकारी आहेत, त्यांची कारवाई ते करतायत। भले कोणाच्या सांगण्यावरनं असेल नसेल ती नंतरची गोष्ट आहे, तरीसुद्धा ते त्यांचं काम करतायत। त्यांच्या कामामध्ये ह्या राज्याचा ज्येष्ठ आमदार म्हणून, कारण शेवटी मी माझ्या मतदारसंघातून राज्यामध्ये जे काही टॉप 10 आमदार निवडून आलेले, 84,000पेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून आलेला आमदार आहे। त्यामुळे माझं कर्तव्य आहे, मी सिनियर आमदार म्हणून त्यांच्या सर्व ईडीच्या प्रश्नांना उत्तर देणं, त्यांना सहकार्य करणं। आणि मी हायकोर्टामध्ये माझ्यावर काय अन्याय झाला ह्या संदर्भात याचिका दाखल केली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं मला त्या ह्या ईडीच्या कारवाईच्या विरोधामध्ये संरक्षण दिलेलं आहे। मी काय सांगितलं की ते पत्र दिल्यानंतर अनेक वादळ वारे पावसाळे गेलेले आहेत, त्यामुळे आता त्या पत्र हा विषय संपलेला आहे। नारायण राणे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये संघर्ष बघायला मिळाला आणि त्यांनी अनेक केसेस आम्ही त्या पुढे कोर्टात नेणार आहोत, आम्हाला ही शिवसेना करायला भाग पडते। तुम्हाला काय वाटतं या राजकीय मी कालच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक वाक्य बोललो होतो, आणि ती वस्तुस्थिती आहे की जेव्हापासून मी विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून राजकारणामध्ये आलो आणि महाराष्ट्राचं राजकारण किती सुसंस्कृत आहे ह्याची जाणीव मला त्यावेळेस झाली विद्यार्थी दशेत असताना, म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केला। आणि मी तेव्हापासून बघितलं, म्हणजे यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, मनोहर जोशी, अनेक शरदचंद्रजी पवार, अनेक मुख्यमंत्री, वसंतदादा पाटील, अनेक मुख्यमंत्री ह्या राज्यामध्ये निर्माण झालेत आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा अनेक मातब्बर नेते मंडळी तयार झाली। म्हणजे काही वेळेस तर आम्हाला हे सगळ्या मातब्बर नेते मंडळीची भाषणं ऐकायला सभागृहामध्ये आम्ही धावपळ करायचो, कुणाला तरी आमदारांना पकडून की बाबा आम्हाला गॅलरीचं एक पास दे, जेणेकरून आम्हाला ह्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांची भाषणं ऐकायला मिळेल। एवढं सुसंस्कृत राजकारण ह्या राज्याचं गेल्या अनेक वर्षापासून होतं। आणि अशा राजकारणामध्ये ह्या काही दिवसामध्ये जे चाललेलं आहे, म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये खरोखर म्हणजे कधीतरी ही तरुण पिढी जी राजकीय नेत्यांना एक आपला आयडॉल म्हणत होती, त्या तरुण पिढीला राजकारणामध्ये यावं की नाही अशी शंका आता निर्माण व्हायला लागलेली आहे। अशी महाराष्ट्राची संस्कृती आता जी नव्हती तशी वेगळ्या वळणावर चाललेली असं माझं मत आहे। मला असं वाटतं की ठीक आहे, काही गोष्टी राजकीय गोष्टी कारणांसाठी प्रत्येकालाही करावीच लागतात, परंतु काही गोष्टींसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी तरी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मतभेद होते, प्रत्येकाबरोबर मतभेद होते, कारण त्यांची मुळात शिवसेनेची स्थापनाच महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी झालेली आहे। त्यामुळे स्वर्गीय इंदिरा गांधी असू द्या, स्वर्गीय राजीव गांधी असू द्या, किंवा सोनिया गांधी असू द्या, किंवा नरसिंहराव असू द्या, प्रत्येकाबरोबर त्यांचे वाद निर्माण झाले होते। महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांपासून बऱ्याच नेत्यांबरोबर त्यांचे वाद निर्माण झाले होते, परंतु जेव्हा महाराष्ट्राची गरज असायची किंवा महाराष्ट्राला ह्या लोकांची गरज असायची, ते सगळे मतभेद विसरून सगळेजण एका व्यासपीठावर एकत्रितपणे यायची ही महाराष्ट्राची संस्कृती होती, आणि ती संस्कृती परत अशीच राहावी ह्या मताचं मी आहे। आजही तेच मत आहे की
मला जर दुसऱ्या कुणाबद्दल प्रश्न पत्रकाराने विचारला, मी का दुसऱ्यांबद्दल बोलू मला सांगा. मी स्वतः आता न्यायालयीन प्रक्रियामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळी प्रक्रिया माझी चालू आहे. माझ्यावर ईडीनं काही आरोपपत्र ठेवलेले आहेत किंवा तशा पद्धतीच्या बातम्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यावर ईडीची कारवाई आहे, त्याच्यावर सीबीआयची कारवाई आहे, त्याच्यावर पोलिसांची कारवाई आहे. ह्याला मी कसं उत्तर देणार. मी स्वतःच अडचणीत असताना मी दुसऱ्यांविषयी मी काय बोलणार असं मी तुम्हाला म्हणालो होतो. नाही आता झालं ना, किती वेळा सांगायचं तेच झालं. आप ये कह सकते हैं कि अब आप नारायण राणे यांनी वक्तव्य केलं होतं की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमध्ये स्वातंत्र्य नाहीये, प्रत्येक निर्णय घेण्याकरता मातोश्रीला विचारावं लागतं, आपण शिवसेनेचे आमदार आहात. मी काल ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं होतं की मी शिवसेनेमध्ये भले सिनियर जरी आमदार असेल तरी मी शिवसेनेमध्ये फार लहान कार्यकर्ता आहे. एवढ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काही एवढा मी मोठा नाही. ज्या प्रश्नांची उत्तर मोठ्या सक्षम नेत्यांकडनं तुम्हाला घ्यायचे त्यांच्याकडनं तुम्ही जरूर घ्या. नाही ठीक आहे ना. आता माझं तेच म्हणणं आहे की मी स्वतःच अडचणीत असताना ह्या गोष्टींविषयी मी कसं तुम्हाला बोलणार. बस आता ह्या ज्या गोष्टी आहे माझ्यावर आहे, ती माझी लढाई मी लढतो. आणि मला आधीपासून मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कोणीही त्रास दिलेला नाही, परंतु त्यांची कारवाई ते करतायत आणि त्यांच्या कारवाईला सामोरं जाणं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देणं आणि त्यांना सहकार्य करणं ही माझी कर्तव्य माझं आहे आणि ती माझी भूमिका पुढेही काम आहे. असं काय करत असं हो तुम्हाला असं नेहमी प्रत्येकाविषयी जर बोलत आलं तर शिवसेनेमध्ये एकही आमदार नाही, उद्या कोणी अजून कुठल्या नेत्यांबद्दल बोलतील असं शक्य असतं का? मेरा खत जो था 9 जून को था. 9 जून के बाद में बहुत सारे जो बारिश गिरी, बहुत सारी घटनाएं इस महाराष्ट्र में घटी है. तो मेरा वो खत और मेरी वो जो संकल्पना थी तो वो 9 जून की वो थी. उसके बाद में शायद मेरे विचार बदल सकते हैं. मी माझ्या अधिवेशनामध्ये जेव्हा मला प्रश्न विचारायचा होता त्यावेळेस मी हेच सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप आहेत, MMRDमध्ये घोटाळा झाला किंवा टॉप्स डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काही घोटाळा झाला तर त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका आहे किंवा मी राज्य सरकारचा एक घटक आहे आणि राज्य सरकारचा घटक ह्या नात्यानं जर राज्य सरकारनं ह्या आरोपामध्ये काय तथ्य आहे याची माहिती जर तुमच्याकडे EOW डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, पोलीस खातं तुमच्याकडे आहे किंवा MMRD तुमच्याकडे आहे, ह्याची जर माहिती तुम्ही घेतली तर त्या बरं होईल. आणि ती माहिती जर बोर्डावर आलं तर उद्या मलाही तपासामध्ये जी काही सहकार्य करायची माझी भूमिका आहे त्यालाही सपोर्ट होईल, पोलिसांनाही सुद्धा त्याची मदत होईल आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याचा मला फायदा होईल. त्यामुळे एका बाजूने जरी ईडीनं चौकशी चालू केली असली तरी राज्य शासनाच्या डिपार्टमेंटनी सुद्धा त्याची चौकशी करून सत्य परिस्थिती जी आहे ते लोकांपर्यंत आणणं गरजेचं आहे. हो कशाला. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतात, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येतात. असं असताना तुम्ही नाराज आहे वगैरे असं बोलून कसं चालेल. की आता एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून उद्धवसाहेब जर आमच्या भावना सगळ्या लक्षात घेत असतील आणि त्या पद्धतीनं आम्हाला जर मार्गदर्शन करत असेल तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. या सगळ्याच्यामध्ये आपल्यासोबत आपल्या परिवाराला देखील नोटीस आल्या होत्या, चौकशीला बोललं होतं, हे किती वेदनादायक आहे? नाही शेवटी बघा घराचा कर्ता पुरुष म्हणून प्रत्येकाची भावना मी काय किंवा तुम्ही काय, प्रत्येकाला आपली पत्नी, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण आणि आपली मुलं ही सार्वभौम असतात. त्यानंतर मग आपण इतरांना मानत असतो आणि ज्या लोकांसाठी आपण जगत असतो, ज्या लोकांसाठी आपण मोठे होत असतो ते आपण स्वतः मोठे होत असताना आपल्याला कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये किंवा आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये किंवा आपल्याला काही त्रास झाला तरी चालेल पण त्यांना ह्या संकटातून बाहेर काढायला हवं, कारण त्यांचा काय दोष आहे त्यामध्ये. अशी जर भावना एखाद्या पित्याची म्हणून माझी असेल तर ते काही चुकीची असं मला वाटत नाही. मला ठीक आहे राजकीय क्षेत्रामध्ये मी आहे, मी आरोप कंगना रनावतवर केले होते, मी आरोप
अर्णब गोस्वामीवर केले होते किंवा माझ्या जमले मुख्यमंत्री सगळ्यांचे असतात मग इतर पक्ष तुमच्या सुट्टीला का आले? मी तुम्हाला त्या विषयावर तो विषय आता माझ्या दृष्टीनं संपलेला आहे, त्यामुळे इतर काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगा. परंतु ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवेदन केलेलं आहे, त्यामुळे त्या विषयावर मी अजून बोलणं योग्य होणार. ठाण्यात शिवसेना म्हटलं की ठाणे आणि ठाणे म्हटलं की शिवसेना, तेवढा राणेंना विरोध ठाण्यात झाला नाही किंवा आमदार खासदार नावापुरते आले असं दिसलं तिथे. मला तरी त्या विषयावर काय, ज्यांना विचारायचं त्यांना विचारा. थँक्यू. आपण इथे हा जो ऑक्सिजनचा प्लांट लावलेला आहे हा PSA टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. या PSA टेक्नॉलॉजी बेस्ड ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सोय आहे. तो आपण प्लांट सगळ्यांनी जाऊन बघूया तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल. तिथे एअर कॉम्प्रेसर असतो आणि PSI टॉवर्स असतात. त्या PSI टॉवर्सपासून ऑक्सिजन जनरेशन होतं. एक ऑक्सिजनची स्टोरेज टँक आहे, त्या स्टोरेज टँकच्या पुढे बूस्टर कॉम्प्रेसर आहे ज्यांनी हाय प्रेशर सिलेंडर भरता येतात. ह्या प्लॅनची कॅपॅसिटी 30 NM³ पर डे आहे, 30 NM³ पर आवर आहे. या प्लॅनमधून 120 सिलेंडर 6 M³ भरता येतील. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. नाही, त्याचा याचा संबंध नाही. नाही, हा प्लॅन PSA टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. तुम्ही कोणत्या मला बोलतात माहिती नाही. माझ्या मते TMCचा जे बोलतात ते बहुतेक LMO वगैरे आहे, तर आमचा आणि त्यांचा टेक्नॉलॉजी वेगळं आहे. हा पूर्ण